नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तर आज ना म्हणजे काही ब्लॉगचा असा प्लॅन नव्हता, सडनली असं ठरलं की संध्याकाळी मसाला खिचडी बनवायची। तर म्हटलं मी कशी बनवते, माझी काही रेसिपी अशी खूप वेगळी नाही पण प्रत्येकाची रेसिपी थोडाफार बदल असतो। तर म्हटलं चला आज आपली मसाला खिचडीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया। तर त्यासाठी आधी मी काउंटर टॉप पूर्ण क्लीन करून घेतलाय। तर चला आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला एक्सप्लेन करते रेसिपी। तर या खिचडीसाठी ना मी एक वाटण बनवते। तर त्यासाठी आपल्याला लागणारे लसण, अद्रक आणि कोथिंबीर। तर त्यासाठी कोथिंबीर त्यासाठीच आधी मी लसण वगैरे सोलून घेतला, कांदा बारीक कट करून घेतला, बटाटे कट करून घेतले। आणि आता डाळ तांदूळ मोजून घेण्यासाठी तुम्ही कुठलीही वाटी वगैरे काय पण घेऊ शकता। तर या वाटीने ना मी 2 वाटी एवढे तांदूळ घेतले आहेत आणि 1 वाटी एवढी तुरीची डाळ घेतली आहे। तर या खिचडीमध्ये मी तरी फक्त तुरीची डाळ टाकते, तुम्हाला हवी असेल तर मुगाची डाळ सुद्धा टाकू शकता। आणि ना वाटण बनवण्यासाठी आता मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, एक वाली जी आहे तिखट आणि एक जी कमी तिखटवाली आहे। त्यानंतर लसण, अद्रक आणि कोथिंबीर। तर खोबरं इथे ना माझ्याकडे बारीक केलेलंच होतं, तर ते मी 2 चमचे घेतले। तुम्ही जर अख्खा असेल तर बारीक काप करून टाकू शकता। आणि थोडंसं जाडसर असं आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं। इथे माझ्याकडून थोडंसं बारीक झालं। त्यानंतर फोडणीमध्ये जिरे, मोहरी आणि इथे ना या व्लॉगच्या नादात माझ्याकडून एक चूक झाली, आधी आपल्याला कांदा तळून घ्यायचा। तर मी हे जो बनवलेलं वाटण आहे ना तेच टाकलं। तर तुम्ही आधी कांदा तळून घ्या आणि त्यानंतर हे वाटण टाका। मग कांदा, बटाटा, कोथिंबीर, कढीपत्ता, कोथिंबीर शेवटी टाकायची आहे, कढीपत्ता हे सगळं टाकून याला व्यवस्थित परतून घ्यायचं। तर आता मी जास्त काही परतू नाही शकले कारण ते वाटण करपल म्हणून। आणि हे सगळं व्यवस्थित परतून झालं ना की शेवटी शेंगदाणे टाकले होते। आणि ज्या वाटीने मोजून आपण डाळ तांदूळ घेतले ना, समजा दोन्ही मिळून 3 वाट्या होतं, तर मी 6 वाटी एवढं पाणी आधीच केटलमध्ये गरम करून घेतलं। तर हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। पण तुम्हाला जर थोडीशी मऊ लुसलुशीत गाळ अशी शिजलेली खिचडी आवडत असेल ना, तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवा। त्यानंतर बेसिक मसाले टाकले आहेत, हळद, लाल तिखट आणि जो आपला घरचा काळा मसाला असतो ना तो टाकायचा आहे या खिचडीला। आणि थोडंसं तेल ना या खिचडीमध्ये जास्त प्रमाणात यूज करण्यात येतं। हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये डाळ तांदूळ टाकायचे, आधी व्यवस्थित परतून घ्यायचे या मसाल्यासोबतच। याने ना खिचडी अशी छान मोकळी मोकळी बनते। आणि त्यानंतर गरम केलेलं पाणी ऍड करायचं आहे। तर ह्या मसाल्यासोबत आधी डाळ तांदूळ व्यवस्थित कोट करून घ्या, साधारणतः 1 मिनिट परतून घ्या त्याला ह्या मसाल्यासोबत। आणि त्यानंतर जे काही पाणी ऍड करणार आहात ते पाणी ऍड करा। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। परतून कोथिंबीर टाकल्यानंतर कुकरचं झाकण लावा। अगदी ही खिचडी 2 शिट्टीमध्येच बनते। आधीच्या प्रोसेसला वेळ जातो पण बाकी नंतर झटपट बनते। नक्की ट्राय करा। आणि हो, रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला बाय।